Hello dear student, welcome in our English class. Today we are going to learn Unit 1st, page number 8, chapter Priya in the Village. Priya in the Village म्हणजे प्रिया खेडेगावात. Listen carefully, look into your book and say with me. Listen carefully म्हणजे लक्ष देऊन ऐका. Look into your book तुमच्या पुस्तकात पहा and say with me आणि माझ्याबरोबर म्हणा. Look at this picture. This is a Priya. And Priya says, "Hi, I am Priya. I live in a small village. There are many houses in our village. The houses are close together. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. Daji Kaka is our neighbor. He keeps cows and buffaloes. He milks them every day. We buy milk from him. It's nice and fresh and warm. हाय आय एम प्रिया. मी प्रिया आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. स्मॉल विलेज म्हणजे लहान गाव. लिव्ह म्हणजे राहणे. मी लहान गावात राहते. देर आर मेनी हाऊसेस इन आवर विलेज. आवर विलेज म्हणजे आमच्या गावात. मेनी हाऊसेस म्हणजे पुष्कळ घरे. आमच्या गावात पुष्कळ घरे आहेत. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. क्लोज टुगेदर म्हणजे जवळजवळ किंवा एकत्र. सर्व घरे एकत्र आहेत. देर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. स्मॉल लेन्स म्हणजे लहान लहान गल्ल्या. बिटवीन म्हणजे च्यामध्ये. घरांच्या मध्ये लहान लहान गल्ल्या पण आहेत. देर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. प्लांट्स म्हणजे झुडपे, ट्रीज म्हणजे झाडे, अराउंड म्हणजे च्या सभोवती. घरांच्या सभोवती पुष्कळ झाडे झुडपे आहेत. दाजी काका इज आवर नेबर. दाजी काका हे आमचे शेजारी आहेत. ही कीप्स काऊज अँड बफेलोज. ते गाई आणि म्हशी पाळतात. ही मिल्क्स देम एव्हरी डे. ते दररोज त्यांचे दूध काढतात. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. बाय म्हणजे खरेदी करणे किंवा विकत घेणे. आम्ही त्यांच्याकडून दूध विकत घेतो. इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म. ते नाईस म्हणजे छान, फ्रेश म्हणजे ताजे आणि वॉर्म म्हणजे गरम. ते छान, ताजे आणि गरम असते. नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. चित्रात दिसणाऱ्या गोष्टीसाठी इंग्रजी शब्द सांगा. विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपल्याला या चित्रामध्ये काय काय दिसतं आणि त्याची इंग्रजी नावे. हाऊसेस, प्लांट्स, काउशेड, ट्रीज, बुलक कार्ट, हेन, कॉक, गोट, डॉग, वेल, फार्म, कॅट, चिल्ड्रन्स, बायसिकल, ओल्ड वुमन, मेन्स अँड वुमेन्स एक्सेट्रा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, वरील पाठामध्ये काही एकवचन आणि अनेक वचन शब्दसुद्धा आलेले आहेत. इंग्लिशमध्ये फक्त यस किंवा इयस प्रत्यय जोडला की एकवचनचं अनेक वचनमध्ये बदल करता येतो. एकवचन म्हणजे वन आणि अनेक वचन म्हणजे मेनी. तसेच त्याला सिंग्युलर आणि प्लुरल असे सुद्धा म्हणतात. आता पाठामध्ये आलेले काही एकवचन अनेक वचन शब्द. हाऊस, हाऊसेस, प्लांट, प्लांट्स, ट्री, ट्रीज, काऊ, काऊज, बफेलो, बफेलोज, लेन, लेन्स इत्यादी.